नमस्कार मंडळीनो, प्रेज द लॉर्ड. मी मनीषा सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते प्रकाशित शब्द ह्या चॅनलमध्ये. तर आजचा जो विषय आहे तो खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण हा आपल्या जीवनाशी खूपच क्लोज आहे. कशावरून? तर आज आपण पाहणार आहोत ते वचनापासून. कारण हे जीवनातला आपला तो हिस्सा आहे जो म्हणतात ना की एक दिवस जात नाही असा की हा जो आहे शब्द आपल्या जीवनामध्ये येत नाही. तर हा नेहमी आपल्या जीवनामध्ये असतो, पण कधी कधी आपण त्याला पाहतो, कधी कधी आपण पाहत नाही. तर हे कशावरून? तर आपण ते पाहूया आज. तर तो शब्द आहे समस्या. समस्या म्हणा, प्रॉब्लेम म्हणा, किंवा कठीण दिवस म्हणा. हे असे जे दिवस आहे किंवा ही अशी जी समस्या आहे म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये काही असे क्षण असतात किंवा असा काही टाईम असतो ज्याच्यामुळे आपण खूप टेन्शनमध्ये येतो, ज्याच्यामुळे आपण काहीतरी सफर करत असतो, असं की खूप ते दुःखदायक असतं, बरोबर आहे. तर अशा गोष्टींना आपण काय म्हणतो? तर हे समस्या किंवा प्रॉब्लेम्स असं बोलतो. तर हे समस्या काय येतात? कारण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस समस्या यायला सुरू करतात, त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्या जीवनामध्ये जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा किंवा देव बाप्पाचा जो पण काही कंट्रोल आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे. कारण आपण त्या टायमाला देव बाप्पाचं जे कंट्रोल आपल्यावर व्हायला हवं किंवा असायला हवं असतं, ते आपण कमी पाहतो, कारण आपण ते मागत नाही देव बाप्पाकडं. आपण प्रत्येक गोष्टीत देवबापाचं कंट्रोल हे त्याच्याकडं मागणं गरजेचं आहे, प्रेयरमध्ये मागणं गरजेचं आहे. तर कशा प्रकारे आणि ते कसं मागावं? तर पहा, आता समस्या कशा कशामध्ये येतात किंवा कशा कशा रूपामध्ये येतात. तर समस्या येतात, तुम्हाला फायनान्शियली येऊ शकतात, तुम्हाला आर्थिक येऊ शकतात, आणि किंवा तुम्हाला आजाराच्या थ्रू येऊ शकतात, तुमच्या लेकरांच्या थ्रू येऊ शकतात, किंवा तुमच्या प्रॉपर्टीचे जे पण काही तुमचे केसेस सुरू असतील त्याच्यामध्ये येऊ शकतात, किंवा जर तुम्ही एक बिझनेस चालवत असाल तर त्या बिझनेसमध्ये येऊ शकतात. तर ही अशी भरपूर कारणं आहेत ज्याच्या थ्रू त्या समस्या तुमच्यावर अटॅक करतात, आणि ज्याच्यामुळे तुम्ही खूप निराश होता आणि तुमची लाईफ जी आहे कुठेतरी डगमगते. तर ह्या येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? तर हे येऊ नये म्हणून आपण उत्पत्ती 28 आणि 22 ह्या वचनाद्वारे जे काही लिहिलेलं आहे ते पाहू आणि तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. तर काय करायला पाहिजे मेन म्हणजे, ह्या वचनामध्ये बघा याकोबाने काय केलं. तर याकोबाच्या फॅमिलीने काय केलं होतं की त्याची जी वाईफ होती किंवा त्याची जी प्रॉपर्टी होती त्याच्यावर त्यांनी हक्क जमवला आणि ती देण्याकरता नाकार दिला. तर इथं काय होतं की त्याची बायको त्याची प्रॉपर्टी त्याच्या सासरी राहते, पण ते लोक देत नाही, बरोबर आहे, कारण ते त्याला अडकून तिथंच ठेवायचा प्रयत्न करत असतात. मग इथं तो काय करतो? तर ह्याच्यामध्ये तो काय करतो, तिथे जाऊन किंवा भांडत नाही किंवा त्यांच्यावर कुठलं काही आरोप लावून कोर्टामध्ये खेचत नाही की बाबा ह्यांनी माझी प्रॉपर्टी घेतली तर असं असं करायचं नाही. इथं त्यांनी काय मार्ग निवडलेला आहे? तर ह्या समस्यातून बाहेर निघण्याकरिता, तर ह्या वचनाप्रमाणे आपण पाहतो तो की देवाकडे जातो, ओके. आणि देवाला तो प्रॉमिस करतो की देवाला तो स्वतःचं सर्व काही, सर्व गोष्टीवर देवाचा कंट्रोल मागतो. तो त्याच्या प्रॉपर्टीवर, तो त्याच्या वाईफवर, तो त्याच्या लाईफवर, सर्ववर देवाचं कंट्रोल मागतो, आणि तो त्याला काय देण्याचं प्रॉमिस करतो? जे पण काही प्रॉपर्टीमध्ये जे पण काही तो कमवेल त्याच्यामध्ये तो 10वा हिस्सा देण्याचा त्याला प्रॉमिस करतो, बरोबर. ज्यावेळेस ही गोष्ट तो करतो त्यावेळेस आपण पाहतो की त्याला प्रत्येक गोष्ट त्याची परत भेटलेली आहे, कारण त्यांनी ते प्रॉमिस निभावलं. आणि जे प्रॉमिस देवबापाला त्यांनी केलं आणि जे कंट्रोल देवबापाचं त्याला हवं होतं त्याच्या लाईफमध्ये, ते देवबापाचं कंट्रोल इथं त्याला भेटलेलं पाहतो. म्हणून तो ह्या सगळ्या संकटातून, ह्या समस्यातून बाहेर येताना पाहतो. मग इथं ह्यानं काय केलंय? तर स्वतःचं कंट्रोल स्वतःवरचं, स्वतःच्या फॅमिलीवरचं, स्वतःच्या प्रॉपर्टीवरचं, सर्वावर कंट्रोल देव बाप्पाचं त्याने मागून घेतलेलं पाहतो आपण. त्याच्या बदल्यात तो 10वा हिस्सा देतो हे प्रॉमिस करतो, आणि त्यानंतर देव बाप्पा त्याला भरभरून देतो, बरोबर आहे. कारण त्याने त्याचा प्रॉमिस निभावलं, बरोबर आहे, आणि त्यांनी स्वतःचं कंट्रोल त्याच्या हातात दिलेलं आहे. तर देव बाप्पा त्याच्यामध्ये नुकसान कसं काही करून देणार नाहीच. पुढे बघा काय पाहतो आपण, आणखीन एक उदाहरण मत्ते 17:27 मध्ये पाहतो. इथं आपण पेत्राचं उदाहरण बघतो.
तर इथं काय पाहत आहोत की पेत्र पळत पळत येशू ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणतो, बघ ना प्रभू, हे लोक माझ्याकडे, टॅक्सवाले लोक माझ्याकडे टॅक्स मागतात. मी काही काम करतो का? मी काही कामाला जातो का? किंवा माझा काही बिझनेस आहे का? मी तर तुझ्याच पाठीमागं फिरतो वगैरे, तुझंच वचन ऐकतो वगैरे, आणि हे असं कसं माझ्याकडे टॅक्स मागू शकतात? तर देव त्यावर काय म्हणतो की बघ, जे देवाचं आहे ते देवाला द्यायला पाहिजे, जे सरकारचं आहे तर सरकारचं द्यायला पाहिजे, बरोबर आहे ना? ज्याचा ज्याला हिस्सा द्यायलाच पाहिजे. आता टॅक्सवाले टॅक्स मागत आहे तर त्यांचं देणं भागच पडतं. मग आता त्यासाठी काय करायला पाहिजे? तर तू जा आणि नदीत जो पहिला फासळा फेकशील, त्याच्यामध्ये जी पहिली फिश येईल किंवा मासा येईल, तो घे आणि त्याचं तोंड ओपन करून त्याच्यामध्ये जो नाणा भेटेल, तो नाणं घेऊन त्याच्याने तुझा टॅक्स जो आहे तो भरून टाक. आणि तो जातो, तसंच करतो त्या प्रकारे, आणि देवबापाने सांगितलेल्या मार्गावर चालतो. तो जातो, फासळा टाकतो आणि खरोखर तिथं फिश त्याला भेटते, आणि ज्याच्यामध्ये 2 रुपयाच्या नाण्या त्याला भेटताना पाहतो आपण, ज्याने त्या स्वतःचा जो पण काही टॅक्स आलेला असतो तो भरून त्या प्रॉब्लेममधून सुटका पाहतो. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये तो हे देवबापाकडं मागतो, पण देवबापाने त्याला का दिलं बरं? आता ही तर देवबापाला त्यांनी काय दिलं? त्याच्याकडे काय प्रॉपर्टी नव्हती, तो काम करत होता, मग त्याने 10वा हिस्सा कुठला दिला की देवबापाने त्याला हेल्प केली? तर जर विचार कराल तर ह्याच्यामध्ये स्टार्टिंगपासून देवबापाबरोबर चालणारा, जो देवबापाबरोबर जिथं पण देवबापा जाईल तिथं जाणारा, सुवार्थ सांगणारा, त्याच्यामध्ये पेत्र हा सामील होता. मग त्यांनी त्याचा टाईम दिला, आणि टाईम हाच किंवा वेळ, त्याचे चालण्याचे पाय जो जिथं जाईल तिथं जात होते, त्याचा हात जो सेवा करीत होता प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, हे त्यांनी 10वा हिस्सा म्हणून हे प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाही की तुम्ही 10वा हिस्सा म्हणजे पैसाच द्या, तुम्ही प्रॉपर्टीतला हिस्साच द्या. तो तुम्ही ज्यावेळेस ज्याच्यावर तुम्ही कंट्रोल मागता त्याच्यातलं तुम्हाला 10वा हिस्सा देणं गरजेचं आहे ना. तर ह्यानी स्वतःला देवबापाला सोपवलं होतं. तर तोच त्याचा हिस्सा होता, ज्याने देवबापाने जो जेव्हा पण तो संकटात सापडे तो त्याला त्यातून बाहेर काढत असे. बरोबर आहे. तर ह्याच्यात त्यांनी दिला की नाही त्याचा हिस्सा. मग पुढे आपण पाहतो, लय व्यवस्था 27 अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये पाहूया. तर ह्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पाहूया. तर देवबाप्पा आपल्याला ह्याच्याबद्दल सांगत आहे की कशा प्रकारे तुमचे जे आहे 10वा हिस्सा असायला हवा. तर का द्यायला पाहिजे ते बघा. आता ही जी पूर्ण पृथ्वी आहे, हे पूर्ण जग जे आहे ते कोणाच्या थ्रू किंवा कोणाच्या थ्रू हे बनलेलं आहे? ऑब्व्हियसली जीसस क्राइस्टच्या थ्रू, प्रभू येशू ख्रिस्ताच्या थ्रू. पण त्यावेळेस तर तो नव्हता, तर त्याच्या अगोदर पिता होता, जो पिता, पुत्र, पवित्र आत्मा. प्रभू येशू ख्रिस्तच आहे, हे त्याला त्रैक म्हणलं जातं. तर ज्यावेळेस तो पित्याच्या रूपात होता त्यावेळेस ही सर्व काही पृथ्वी त्याने बनवलेली होती. ह्यातली प्रत्येक एक गोष्ट जी आहे त्याने बनवलेली आहे. असं कोणतीही गोष्ट नाही की जी म्हणतात ना की स्टार्टिंगला मनुष्यानं बनवलेली आहे. मनुष्याला फक्त देवबापांनी बुद्धी दिली, आणि ज्यावेळेस तो ह्या जगात आला त्यावेळेस त्यांनी भरपूर काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत, जसे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पाहतो. ॲडव्हान्समध्ये खूप काही आपलं नॉलेज त्यांनी दिलं लोकांना. ॲडव्हान्समध्ये खूप काही एज्युकेशन स्टार्ट केले, खूप काही कोर्सेस स्टार्ट केले. बरोबर आहे. हे जे आहे मनुष्यानं निर्माण केलं. पण ही जी सृष्टी आहे पूर्ण पूर्ण सृष्टी, तर ही देवबापाने निर्माण केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणतो लय व्यवस्थामध्ये किंवा लेवियमध्ये काय म्हणतो की भूमीच्या उत्पन्नाचा दशमांश परमेश्वराचा आहे. मग ते जमिनीचे धान्य असो अथवा झाडांची फळे असोत, ते परमेश्वर प्रित्यर्थ पवित्र होय. म्हणजे भूमीचा जो हिस्सा आहे, जे पण काही आहे ते देवबापाचं आहे, देवबापाने बनवलेलं आहे. बरोबर. तर त्याचं जे पण पहिला हिस्सा आहे किंवा जे पण पहिलं हे आहे ते पवित्र आहे. कसं बघा की आता बघा, देवबाप्पा जे पण आपण काही कार्य करतो, कार्याला स्टार्ट करतो, त्याचं जे पण काही इन्कम येईल त्याचा पहिला हिस्सा देवबाप्पाला द्यायचा. जसं काय, जर आपण ते करत नाही तर आपल्याला कधी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट जास्त भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. जसं का आता आदाम आणि हवाला निर्माण केलं, तर त्यांना पूर्ण जे पण काही बाग होती ती एदन बाग, तिथं सर्व काही त्यांना खाण्याची परमिशन होती. पण जिथं ते फळ जे खायचं नाही त्यांना सांगितलं होतं, तिथं त्यांनी ते पहिलं फळ खाल्लं आणि ते खायचं नव्हतं. आणि त्यांनी पहिलं फळ खाल्लं आणि काय केलं? पाप केलं. बरोबर. पाप घडलं आणि नंतर मग जगात पाप आलं.
बरोबर आहे. ते देवबापाचं होतं आणि त्यांनी तसं पहिलं फळ खाल्लं. तर पहिलं त्यांनी हिस्सा खाल्ला आणि त्याच्यामुळं काय झालं, इथं पाप घडलेलं दिसतंय, है ना? आणि त्यांना मग शिक्षा भेटलेली आपण पाहतो. नंतर दुसरं पण शौलाचं पाहतो, ज्यावेळेस तो राजा होतो त्यावेळेस काय होतं, त्याला जे देवबाप्पाला म्हणतात ना समर्पण करायचं होतं किंवा जे देवबाप्पाला द्यायचं होतं तर तो देत नाही. तर तो काय करतो, तर त्याच्या विपरीत स्वतःच्याच नावानं म्हणतात ना, स्वतःच्याच नावानं चढवलं जातं ती भेट. असं करतो तो. तर तसं केल्याने प्रॉब्लेम काय होतो, तो पुन्हा एकदा जो आहे चुकीच्या मार्गावर गेलेला पाहतो आणि मग त्याला जे पण काही भेटणार होतं, राज्य जे पण काही भेटणार होती त्याला लक्झरी जीवन, ते भेटत नाही. मग त्याला त्याच्या विपरीत भेटतं. का? कारण त्याने ती चूक केली आहे, त्याने तिथं पाप केलं म्हणून. पुढे पहा निर्गम 19:5 मध्ये देव काय म्हणतो. इथं देव म्हणतो, जे देवाची वाणी ऐकतात आणि देवाचा करार पाळतात. कोण? जे देवाची वाणी ऐकतात आणि जे देवाचा करार पाळतात. ते काय असतात बघा, जेवढी पृथ्वी आहे ती माझी आहे आणि ही त्या सर्वांना देणार जी माझी मुले आहेत. आणि देवाची मुले कोण? जे देवाची वाणी ऐकतात आणि जे देवाचा करार पाळतात. बरोबर आहे. तर ही देवबापाने सृष्टी बनवलेली आहे. तर ही सृष्टी जी आहे पूर्ण बनवलेली, तर देवबाप कोणाला देणार म्हणतो? त्यांना देणार म्हणतो जी त्याची मुलं आहेत. आणि त्याची मुलं कोण? जी देवबापाचा करार पाळतात आणि त्याची वाणी ऐकतात. त्याची वाणी म्हणजे कुठली? देवबाप आपल्याला सुवार्तेच्याद्वारे, लोकांच्याद्वारे सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतो, की लोकं आपल्याला सत्य काय आहे, काय नाही, चुकीचं काय, बरोबर काय, हे सुवार्ताच्याद्वारे आपल्याला सांगितलं जातं. पण काय करतो आपण काय करतो ते अवॉइड करतो. ती सुवार्ता म्हणजे देवाची वाणी असते, की देव त्यांच्या थ्रू तो आपली इच्छा जाहीर करत असतो. तो सत्य जाहीर करत असतो. पण ते आपण काय करतो? नजरअंदाज करतो, अवॉइड करतो, ते ऐकत नाही आणि सोडून देतो. आणि हिथं आपण चूक करतो. दुसरी काय? आणि आपण दुसरं काय करतो, की आपण जे पण त्याचे करार आहेत ते पाळत नाही. आता त्यांनी बघा इथे बायबलमध्ये कितीतरी त्यांनी आज्ञा दिलेल्या आहेत, बरोबर आहे. जर आपण त्या आज्ञा पाळतच नाही म्हणजे काय करतो आपण, की देवाच्या मार्गावर चालत नाही. देवानं बायबलमधून खूप काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, कसं वागायचं कसं नाही, हे आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, बरोबर. आणि त्यांनी काही आज्ञा दिलेल्या आहेत. जर आपल्याला ज्या कठीण जातात आज्ञा, त्याच्या व्यतिरिक्त मग त्यांनी सोप्या सुद्धा आज्ञा दिलेल्या आहेत. पण आपण त्या ऐकतो का? नाही ऐकत. बरोबर आहे. त्याचे कितीतरी सोपे आज्ञा आहेत, पण ते पाळण्याकरता आपल्याला खूप डिफिकल्ट जातं. बरोबर आहे. तर हे ज्यावेळेस आपण करतो, म्हणजे आपण देवाची आज्ञा मोडतो एकतरी आणि त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करत नाही. देव बाबा आपल्याला सतत अलर्ट करत असतो. कोणत्या ना कोणत्याद्वारे आपल्याला काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्या वचनाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते आपण ऐकत नाही, ते आपण बघत नाही, ते आपण तसं वागत नाही. त्याच्यामुळे आपल्या जे जीवनामध्ये आहेत इतकी संकटे येऊ लागतात, इतके जे आहेत प्रॉब्लेम्स येऊ लागतात, समस्या येऊ लागतात, बरोबर आहे. तर ह्या समस्या प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, तर देवाला जे आहे खरोखर तुम्ही देवाची मुलं आहात, देवाने स्वतःहून देव आपल्याला त्याची मुलं मांडलेली आहेत, तर त्याच्याकडे जा, त्याच्याकडे प्रार्थना करा आणि आपल्या प्रत्येक एक गोष्टीवर त्याचं कंट्रोल मागा. ज्यावेळेस तुम्ही त्याचं कंट्रोल मागाल, तो त्याचं कंट्रोल आपल्या लाईफवर देईल. तो जो पण काही आपली प्रॉपर्टी आहे, जिथं काही प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम सुरू असतील, केस सुरू असतील, त्या प्रॉपर्टीवर तुमचा हे करा, कंट्रोल मागा देवबाप्पाचा. बघा तुमचे दुसऱ्या दिवशी कसे काय लगेचच्या लगेच ते केस जे आहे सॉल्व्ह होऊ जातात. तिसरं म्हणजे गोष्ट, तुम्ही सतत त्याच्याकडे प्रार्थना करत राहा, त्याची वचनं वाचत राहा, तो काय बोलतोय ते समजण्याचा प्रयत्न करत जा. आपल्याला फक्त हे नाही करायचं की जे पैसा आहे फक्त पैशामधलाच धावा नाही. तुम्ही तुमच्या लाईफचं प्रत्येक एक गोष्ट देवबापाला देणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता देवबापासाठी सुवार्ता सांगायला बाहेर जाता म्हणजे तो तुमच्या जीवनाचा 10वा हिस्सा देवबापाला देता. तुम्ही जर कानानं देवबापाची वचनं ऐकता, चांगली चांगली साक्ष ऐकता देवबापाची इतके काही केलेली कार्य, ते सुद्धा देवबापाला दिलेला एक टाईम आहे. त्याचा सुद्धा तो हिस्सा आहे देवबापाला दिलेला. ज्यावेळेस तुम्ही देवबाबाचे कामं जे आहे स्वतःहून डोळ्याने पाहता, ते पण एक दिलेला हिस्सा आहे
देवबाप्पाला. तुमच्या हाताने ज्यावेळेस तुम्ही लोकांना हेल्प करता, देवबाप्पाचं नाव घेऊन ज्यावेळेस तुम्ही त्या गरजू लोकांना हेल्प करता, जे इतरांना कोणाला असं म्हणतात ना, पब्लिसिटीसाठी नव्हे, तर जेन्युनली जिथं हेल्प हवी आहे तिथे तुमच्याकडं आहे त्यावेळेस हेल्प करा. असं नाही की तुमच्याकडं नाही आहे याचा अर्थ नाही की ह्याच्याकडून त्याच्याकडून मागून उधार घेऊन द्या, असं नाही. आहे तुमच्याकडं तर तुम्ही देऊ शकता, बरोबर आहे. देण्याची तुमची कॅपॅसिटी आहे तर द्या. आणि जर देता तर खरोखर देवाचे आभार मानून द्या, कंट्रोल मागून द्या. देव त्याच्यावर कंट्रोल देतो आणि कंट्रोल ज्यावेळेस त्याचा राहतो त्यावेळेस सर्व काही तुमच्याकडे भरभरून येतं, काहीच कमी पडत नाही आणि समस्याला जागाच राहत नाही. मग आपल्या जीवनामध्ये समस्या सगळ्या काय आहेत त्या सगळ्या काही दूर हटून जातात. कारण का तिथं देवबापाचा कंट्रोल असतो, तिथं देवबापाचा आशीर्वाद असतो आणि देवबापाचे जे देवदूत असतात ते सतत तुमच्या सोबतीला राहतात, हे लक्षात ठेवा. आणि देवबाप्पा आहे तो इतका इतका खरा आणि इतका जिवंत देवबाप आहे, इतका प्रेम तो आपल्यावर करतो की तो आपल्यावर कोणतीही समस्या येऊन देणार नाही. पण आपलं कर्तव्य आहे की आपण त्याला आपलं जे आहे टाईम तो देणं गरजेचं आहे. तुम्ही देऊन पहा, तुम्ही मागून पहा, मग बघा प्रभू कसं काय तुम्हाला काही कमी पडू देणार, काहीच कमी पडू देणार नाही. ओके, तर आय होप आजचा विषय तुम्हाला आवडला असेल. जर काही चुकलं असेल तर माफ कर. एक छोटीशी प्रार्थना करूया. अति पवित्र 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 प्रभू परमेश्वर तारण करता, खऱ्या व जिवंत थोर आणि महान गौरवात बसलेले एकुलते एक देव बापाच्या पुत्रा, जन्मल्यापासून सांभाळ केल्यासाठी ही वेळ दाखवलीस. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू ह्या वेळेकरता, ह्या वचनाकरता, तुझ्या सुंदरशा वचनाकरता. खरोखर प्रभू तुझं कंट्रोल आम्हावर असू दे प्रभू. आम्ही जी वचनं प्रभू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असो त्याच्यावर कंट्रोल तुझा असावं. ती बरोबर प्रभू जिथं गरज आहे त्या लोकांना ती वचनं समजून यावी म्हणून मदत कर. हे शिवसी आमच्या तोंडावर तुझा कंट्रोल राहून दे प्रभू. आम्ही जे काय बोलू तुझ्या इच्छेनं आणि तुझं जसं काही तू मार्ग दाखवशील तशा प्रकारे वागू म्हणून आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरा. तू सतत आमच्या सोबत आहे असणार अशी पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढ प्रभू. आज ह्या आलेल्या करोनाच्या संकटावर तुझं कंट्रोल असू दे प्रभू. कृपा करून ह्या संकटाला तू बाहेर काढून टाक येशू ख्रिस्ता. तुझ्या नावानं प्रभू येशू ख्रिस्ता हे संकट जे आहे दूर नाहीसे होऊ दे आणि ते बस्ट हो अशी प्रार्थना आहे प्रभू. लोकांना प्रभू ह्यातून निजा मिळावी. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त ह्या संकटातून खरोखर आम्हाला बाहेर काढ, हीच तुझ्या चरणी छोटीशी प्रार्थना आहे. काही चुकलं असेल तर माफ कर. हिथून पुढची वेळ तुझ्या सोबत आहे. कृपा करून सांभाळ येशू. प्रार्थना स्तुती येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून ऐक. आमेन. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल.